सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभप्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरुदत्त चरणी अर्पण. देवाची पूजा करताना कुठली कुठली फुले निषिद्ध आहेत याबद्दलची माहिती आपण वेगवेगळ्या धर्मग्रंथातून सापडते. सामान्यतः पुढील प्रमाणे फुले ही देवपूजेसाठी निषिद्ध सांगितली आहेत. त्यामध्ये महादेवास बकुळी, केवडा आणि कंदाची फुले निषिद्ध आहेत. काही ठिकाणी महादेवास तुळस निषिद्ध सांगितलेली आहे. पण आपण शालिग्रामवरती जर तुळस वाहिली तर ती शंकराला अतिप्रिय असते. त्याचप्रमाणे गणपतीलाही तुळस चालत नाही. पण गणेश चतुर्थीला गणपतीला श्वेत तुळस व्हावी. त्याचप्रमाणे श्राद्धाच्या दिवशी पितरांना तांबडी फुले चालत नाहीत. विष्णूचे पूजन करताना बेल चालत नाही. देवीला पूजेमध्ये दुर्वा चालत नाही. पण चंडी होम करताना मात्र दुर्वा आवश्यक असतात. पण आपण शास्त्राचा अभ्यास केल्यास शास्त्रामध्ये वेगवेगळ्या फुला आणि पानांचा शिळे होण्याचा कालावधी आहे तो निरनिराळा सांगितला आहे. तो पुढील प्रमाणे: दर्भ 30 दिवसानंतर शिळा ठरतो, चाफा 9 दिवसांनी, कण्हेर 8 दिवसांनी, दुर्वा 8 दिवसांनी, कमळ 1 दिवसांनी, दवना 1 दिवसांनी, केवडा 4 दिवसांनी, शमी 6 दिवसांनी, मोगरा 4 दिवसांनी शिळा ठरतो, चाफा 9 दिवसांनी शिळा ठरतो आणि बेल हा 30 दिवसांनी शिळा ठरतो. त्याचप्रमाणे आपण देवपूजा करताना फुलांना सच्छिद्र असलेली फुले किंवा सडलेली, कुजलेली, थोडीशी कोमेजलेली फुले ही अशी आपण देवपूजेसाठी वापरू नये. त्याचप्रमाणे देवास फुले वाहताना ती मध्यमा आणि अनामिका या बुटांचा वापर करून वाहावे. कनिष्ठिकेचा वापर कुठेच होत नाही. त्याचप्रमाणे देवावरचे निर्माल्य काढताना ते तर्जनी आणि अंगुष्ठ या 2 बोटांचा वापर करून काढावेत. त्याचप्रमाणे पौर्णिमा, अमावस्या आणि अष्टमी ही तिथी आल्यास तुळस, दुर्वा, बेल या वृक्षांची पत्री तोडू नयेत. उदाहरणार्थ, एकादशी आणि रविवारी तुळस तोडू नये, प्रदोषास बेल तोडू नये आणि चतुर्थीस दुर्वा तोडू नये. काही कारणास्तव जर आपल्याला या पत्री जमा करणे भागच पडले तर आपण निदान आपण ज्या वृक्षाच्या पत्री तोडत आहोत त्या वृक्षाची क्षमा मागून आणि त्या वृक्षाची प्रार्थना करूनच आपण ती तोडावी. जर आपल्याला तुळस तोडावी लागली तर खालील प्रार्थना म्हणावी: तुलस्य मृतनामासी सदा त्वं केशव प्रिये, केशवार्थं विचिन्वामि प्रसन्ना भव शोभने. त्याचप्रमाणे आपणाला नको त्या तिथीस जर बेल तोडावा लागला तर बेल तोडताना वृक्षाची क्षमा मागून खालील प्रार्थना म्हणावी: बिल्वत्वम मृतो नामोसी सदा त्वं शंकर प्रिय, शिवार्थं त्वां विचिन्वामि प्रसन्नो भव शोभन. त्याचप्रमाणे दुर्वा तोडताना देखील: दुर्वे त्वममृत नामासी सदा त्वं गणेश प्रिये, गणेशार्थं विचिन्वामि प्रसन्ना भव शोभने. ही प्रार्थना म्हणावी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.